ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी देशातली एलपीजीची स्थिती. खासदार संजय राऊत यांची सरकारवर बोचरी टीका. सरकारवर एलपीजीच्या बाबतीत विश्वास ठेवू नका, कारण हे सरकार पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधींचं सरकार नाही. गॅसचा तुटवडा राज्यासह देशभरात आहे, तरी सरकार असं सांगत असेल की तुटवडा नाही, तर ते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हेच सांगावं लागतंय, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तसेच एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली आहे. सरकारवर एलपीजीच्या बाबतीत विश्वास ठेवू नका. आत्ताचं सरकार पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधींचं सरकार नाही. एलपीजीसाठी कशा प्रकारे रांगा लागल्या आहेत ते मुंबई, दिल्लीत बघा. पेपरमध्ये फोटो आलेत. अनेक मंदिरांमध्ये प्रसाद मिळणं कमी झालंय. काशीमध्ये अन्नपूर्णा मंदिर आहे, खूप जुनं आहे. तिथं गरिबांसाठी अन्नछत्र चालवलं जात होतं, ते देखील बंद झालंय. तरी सरकार म्हणते की एलपीजीची समस्या नाही. मुंबईत वडापावचे ठेले 50% बंद आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये कॅन्टीन बंद झालंय, तरी सरकार म्हणते की तुटवडा नाही. त्यामुळे दुर्दैवानं हे सांगावं लागतंय की सरकारवर विश्वास ठेवू नका. ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी एलपीजीची स्थिती आहे. मुंबई, दिल्लीत ज्या रांगा लागल्यात ते काय AI फोटो आहेत का? मुंबईतल्या रस्त्यांवरच्या 50% वडापावच्या गाड्या बंद झाल्यात. एलपीजीचा तुटवडा आहे. देवालयांमध्ये प्रसादाची कमतरता आहे. आपण हिंदुत्ववादी आहात, धर्मवादी आहात. किमान देवळांना, शाळांना, आश्रमशाळांना तरी एलपीजी द्या. खोटं बोलू नका, वास्तव काय आहे ते सांगा. शिवाय पत्रकार परिषदा घेऊन जे सांगितलं जातं त्याला काही अर्थ नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचे पक्षप्रमुख अमित शहा आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची स्थापना अमित शहा यांनी केली आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या दोन्ही पक्षांचे संस्थापक अमित शहा आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे अमित शहा यांना भेटले तर भेटू देत, त्याबाबत काय बोलणार, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री, गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही शिंदे सेनेची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची स्थापना केली आहे. त्यामुळे त्यांना भेटायला जर उपमुख्यमंत्री आले असतील तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, असं राऊत म्हणाले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.